हे आहे आमचं परिलीला फार्म हाऊस. हा एकंदरीत 45 बंगलोचा संपूर्ण 6 एकरचा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये विविध लोकांनी बंगलोज घेतलेले आहेत. ते सगळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या विभागातील असून आणि हा जो प्रकल्प आहे ग्रीन झोन म्हणजे ग्रीन ग्रीन लाईफ म्हणजे एकही झाड न तोडता साकारण्यात आलेला प्रकल्प म्हणजे ग्रीन झोन प्रकल्प. म्हणजे हरित प्रकल्प जो आपण मराठीमध्ये म्हणतो हरित प्रकल्प, तो हा प्रकल्प आहे. तुम्हाला हे रस्ते देतात. हा रस्ता नाही तर काही डांबर आहे, नाही तर कॉन्क्रीट आहे. हे फक्त चिराचं दगड आहे. या चिराच्या दगड लावून हा रस्ता बनवलेला आहे. म्हणजे इथे सिमेंटचा वापर नाही, इथे डांबरचा वापर नाही आणि कुठल्याही प्रकारचं पाणी साचेल अशी घटना इथे घडत नाही. एकदम शुद्ध प्लॅनिंग करून बांधलेलं आहे आणि नॅचरल स्लोप्स आहे पूर्ण 6 एकर परिसरामध्ये. आणि हे बांधताना झाडं जिथं आहेत तिथेच झाडं आहेत. ज्या ज्या प्लॉट आखणीमध्ये जी जी झाडं होती ती तशीच ठेवली आहेत. फक्त जिथे जिथे बांधकाममध्ये आली ती झाडं फक्त ट्रान्सप्लांट करून बाजूला लावली. त्यामुळे एकही झाड खराब न करता नैसर्गिकदृष्ट्या कोकणातील वातावरण तसंच ठेवून हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. आणि त्यापैकी हे माझं घर बंगलो फार्म. नाव आहे परिलीना. त्यामुळे संपूर्ण परिसर मी तुम्हाला सकाळी नेहमी आलो की सकाळी 6 एकर पूर्ण राऊंड मारतो. 6 नाही मी 6 एकरमध्ये राऊंड मारतो. शिवाय बाहेर पण म्हणजे 10 किलोमीटर जवळजवळ इकडे आलो की नेहमी चालतो. हे दाखवून येतं. तर चप्पल घातली त्यामुळे त्यांनी मला फोन केला. मला बऱ्याच जणांनी सल्ला दिला, साहेब तुम्ही इथे होमस्टे वगैरे अशा गोष्टी चालू करा. म्हटलं होमस्टे वगैरे करून जास्त पैशाच्या मागे धावायचं नाही. ऑलरेडी या संकुलनामध्ये 45 बंगलं बांधताना एक होम हॉटेल्स म्हणजे खवय्या हॉटेल्स आम्ही निर्मिती म्हणजे केलेली आहे. त्या खवय्या हॉटेलमध्ये संपूर्ण मॅनेजमेंट हे बघतं आणि तिथे 4 स्वयंपाकी आहेत, 2 मॅनेजमेंट आहेत. असे खवय्या आणि जे खवय्या म्हणजे घरगुती जेवण जे आपल्याला पाहिजे तेच जेवण मिळणार. ज्यावेळेस तुम्ही मुंबईकडून इथे याल कोकणामध्ये आणि येण्यापूर्वी आम्ही सांगतो अशा अशा प्रकारचं जेवण बनवून ठेवा. बनवलं जातं. व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारच्या भाज्या, मच्छी, मटण, जे खिमा जे ज्या गोष्टी पाहिजेत त्या प्रकारे ह्या इथे कोकणामध्ये ह्या खवय्यामध्ये बनवल्या जातात. ही माहिती देतो आहे कारण रवींद्र शिंदेचं थिंकिंग प्लॅनिंग हे फ्युचर असतं. माझं माइंड म्हणजे आत्ताचं नाही, फार लहानपणापासून प्रगल्भ आहे. कशा गोष्टी घडवायच्या हे लहानपणी बोललो ना, लायब्ररी खेळायचो, किल्ले बनवायचो, आर्टिस्ट असतो, ड्रॉइंग करायचो, आर्टिस्ट असतो. उपजत माझ्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या कलात्मक गोष्टी आज प्रत्यक्षात हे अशा प्रकारे उभारताना मला आनंद होतो.
चंद्र चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, असाच परिलीना बंगलो आसा बहरला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, हा असाच बंगलो पा झाडा झुडपाने बहरला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. येस पोळी आंबा पोळी